भाषणात चाललोय, जीव द्यायला चाललोय, मरायला चाललोय. तुला काय करायचं? वाट सोड माझी, सोड वाट. आता असं काय बी बोलू नका मास्तर. का का नको बोलू? माझ्या हातात तुणतुणं देऊन मला बोर्डावर उभं केलंस तू. तुझी जीत झाली, मी हरलो. तुझा बोल तू खरा केलाय. जा जा, जगाला ओरडून सांग, मास्तर हरला, तू जिंकलंस. नाही हो मास्तर, मी जिंकलं नाही. ही जीत नाही, हार आहे माझी. अजून तुझं नाटक पुरतं संपलं नाही, अजून समाधान नाही झालं. आता अजून काय झेंडावडे काढायचे माझे तुला? नगाव असं बोलू मास्तर. ती चंद्रकला कवाच मेली या. ती चंद्रकला ही नव. तुमच्या या बोलण्यानं काळजाला बसक पडतात माझ्या. याच्या परत हातात एक चाबूक घ्या आणि फळाफळा उडवा माझ्या अंगावर. चंद्रकला, खरंच मास्तर, खरंच असं काय झालं? काय घडलं हे माझ्या हातनं? तुमच्यासारख्या भल्या माणसाला जगातनं उठवलं की हो. आता कुठं फेडू हे पाप? नाही मास्तर, नाही. जन्मभर बटेकून तुमची सेवा करेन. मला सगळी फेड करायची आहे. तुमच्या पायाजवळ मला सहारा द्या. अरे देवा, काय बघते मी? अरे बघा रे बघा, हे कुणाचे पाय धरायला लागली? चंद्रकले चांडाळनी हे काय करायला लागली? अरे बघताय काय तुम्ही? ही बया त्याचा हात धरून गेली तर तुम्ही पोट कशाला भरणार? काय माती खाऊन जगणार की काय? अरे हाणा रे हाणा, त्या मस्त त्याला हाणा. नाही खबरदार, त्याला मारशील. अरे देवा, किती ओला लागले तुम्हाला. चंद्रकले, अगं कोण हो तुझा आणि ह्याचा काय संबंध? अक्का, तुला स्पष्ट सांगते, माझा जीव गुतलाय यांच्यात. जीव? आता म्हणू तरी काय तुझ्या जीवाला? म्हणजे याला खेळवता खेळवता तूच ह्याच्या हातातलं खेळणं होऊन बसलीस वय? अरे ये मास्तरड्या, कावगत भांडण लावायला लागलाय आमच्यात. अरे लोक जोडा घेऊन माग लागली तरी तोंड का काळ करीत नाही. अक्का, यात मी बोलशील तर नवं म्हणशील, मग थोरली भण असते तर ते उद्या बघन. इतक्या मोड गेलीस वय? थोरल्या भणीला बी मोजन अशी झालीस. अगं लालन पालन कुणी केलं तुझं? आणि आजवर कुणाचं खाल्लं? अगं जा, काय फुक्कट खाल्लं नाही कुणाचं. खाल्लं असलं तर तूच माझं खाल्लंय. गळ्या कपाळाचा घाम पुसून अंगावरच्या लुगडाचा पदर रोज वल्ला किच होईतर नाचत होते म्हणून तुमची पोट भरत होती. अगं तुझा लई लांबचा पल्ला गाठला की ग. इतक्या मोर गेली अशी तर अगोदर माझं दागिनं काढून ठेव इथं आणि मग बोल. दागिनं? वय असल्या दागिन्यावर ठोकते मी. हे तुझं दागिनं आणि ह्यो मातीचा गोळा तुला काय मिळवून घालणार आहे? आमची काळजी तुला का? काकत झोळी अडकून तुझ्या पालावर आलो नाही म्हणजे झालं ना? अगं देवाना हात पाय दिल्यात मला. चार भल्याघरची भांडी तर घासता येतील का नाही? पुरा पुरा तुला ते गार, तुझी मस्ती जिराल तेव्हा समजल तुला. चला रे चला, ही भीक मागू द्या नाही तर भांडी घासू द्या. चला चला. चंद्रकला, कुठं जायचं? कुठेतरी लांब, जिथं तुम्हाला आणि मला सुखानं संसार करून राहता येईल. हा मास्तरला ठोकायच्या हातात बेड्या. का काय पकडताय त्यांना? वॉरंट आहे त्यांच्यावर. माझ्यावर? हो, खुनाचा आरोप आहे तुमच्यावर.
गुणवंत वाडीला श्रीधरपंत गुरुजींचा खून झाला तेव्हा एक गुप्ती सापडली. त्या गुप्तीवरचे ठसे आणि तुमच्या हातावरचे ठसे अगदी तंतोतंत जुळत आहे. चला रे. नाही नाही त्याने काय बी केलं नाही. नाही बाई तुम्ही बाजूला व्हा. नाही. तुम्ही मुकाट्याला बाजूला व्हा. त्याला सोडणार चल नाही. रे. नाही नाही बाजूला व्हा. नाही, ते खुले नाहीत. त्याला नेऊ नका. ते खुले नाहीत. त्याला नेऊ नका. ते खुले नाहीत. नाही नाही ते खुले नाहीत. नेऊ नका हो त्याला. नाही नाही ते खुले नाहीत. नाही नाही हो मी हात जोडते. त्याला नेऊ नका. नेऊ नका ते खुले नाहीत. अजून कशी पोलिसांची गाडी आली नाही? येईल की आता पाटील गुरुजींचा खोली सापडला हेच चांगलं झालं पण बाजीराव का परागंडा झालं दुसरं काय करणार नाही तर त्याचं नाव काढलं का माझ्या बरोबर? असं कसं म्हणता पाटील अरे खरं तेच सांगतो. त्याच कारण आहे. नाही तर मला सांग त्याची गुप्ती तिथं कशी गेली असती र? ते बी खरंच आहे की. सांगतो काय तर माझं पोरग काय मला खावं नाही वय. अरे समजाच्या संगणमतानं झाले ये. कुठाचं खुनी जाऊ म्हणा पहिला. शोषकाच्या गुरुजींचा खुनी. अरे असल्या पुण्यवान माणसाला मारून तू काय मिळवलास? उतार उतार खाली. पाटील उतार. तुम्ही काय बी काळजी करू नका. त्याला गुरुजींची शाळा धावतो. बघ बघ गुरुजींचं घर आणि शाळा बघ. आम्ही समज कसं जतन करून ठेवलंय. गुरुजी गेलं तरी दाराला कुलूप घातलं नाही आम्ही. दिवाबत्ती झाड रोजचा रोज चालू आहे. हे बघ गावाला मिळालेले घाट तिथल्या तिथंच आम्ही ठेवली. तो बघ त्या थोर माणसाचा पुतळा. अरे बघ बघ गुरुजीने दिलेल्या आदर्शाची शिकवण्याची सारखी आठवण राहावी. पण समजा गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावानं त्यांचा पुतळा उभा केलाय. अरे पाच्या चांडाला आता हात जोडायचा ढोंग कशाला करतोस तू? अरे बघ बघ अशा भल्या माणसाचा खून केला तू. अरे गावचं गाडीचं सोडून काढलं तिने तू. अरे गावची कुत्री जिंकून 8 रोज रडत होती घरातलं एक माणूस गेला ग. अरे 11 दिवस गावानं सुतक पाळलं. कुळवकाची मोठवाडा सगळा बंद केला. एक वरील सण म्हणून कुणी केला नाही ना घरात. अरे त्या गुरुजीवर सगळ्यांनी जीवापाड प्रेम केलं त्या महादूनं तर या पुतळ्याच्या पायाची जोड खातून जीव दिला. अशा आदर्श माणसाचा खून करण्यापरी अरे तू का मेला नाही? अरे कुणाला सुचक आलं नसतं. आता तुझ्या नळीचा खून घेतो या पुतळ्यामुळं हे ज्या रक्ताचा शिपणा करतो. सोडा सोडा मला. नाही त्याला नाही 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 असं जाऊ देऊ नका त्याला. ह्याची गाडवावरनं झेंडा काढली. आता आम्हाला जाऊ देता येणार नाही. पोलीस चौकीत नाही नाही पाहिजे. या खुल्याची काढून लोक लय खवायला. माझं नाही ऐकणार नाही. तुम्ही आणि 2 पोलीस काय करणार सांगा. आपण पाटील बघा खुन्याला जिवंत कोर्टात न्यायला पाहिजे का नगर? किंवा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे. त्यापेक्षा दुसरा रस्ताच नाही. हे काय झालं मास्तर? हे काय होऊन बसलं? हे भोग आहे चंद्रकला. ते भोगले पाहिजे. असलं कसलं भोग तुमच्या वाट्याला आलंय? चंद्रकला हे पूर्व संचिताचे खेळ आहे. माझ्या नशिबामध्ये असं लिहिलं असलं तर त्याला तू काय करणार? नाही नाही मास्तर नाही. बरे असं कसं होईल? तुम्ही खून केलेला नाही. खून न करता मी तुम्हाला तुरुंगात जाऊ देणार नाही.
मास्तरांच्या खुनाबद्दल मास्तरांना शिक्षा. नाही नाही, मी जगाला ओरडून सांगेन. चंद्रकला हा. जगाला जगाला कसं सांगतेस चंद्रकला? नाही नाही, ते आता शक्य नाही. तो पुतळा बघ. दिसला? तो कोणाचा आहे माहिती आहे तुला? माझा. या गावातल्या लोकांनी मोठ्या भक्तिभावाने उभारलेला आहे. त्या लोकांना जर उद्या कळलं की मीच तो माणूस आहे तर त्यांना काय वाटेल? त्यांच्या त्या भक्तीचं काय होईल? त्या पुतळ्याला ते डांबर फासतील, तो फोडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकतील. जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टीवरचा त्यांचा विश्वासच ढासळून पडेल. भलेपणावरची त्यांची श्रद्धा पार नाहीशी होईल. जगातले सगळे आदर्श नाहीसे होतील. चंद्रकला, व्यक्ती मेली तरी चालेल, पण हे आदर्श जिवंत राहिले पाहिजे. अगं, ज्याने माझा पुतळा उभारला तेच लोक उद्या माझ्या तोंडात शेण घालतील, माझी छीतू करतील, मला नादान म्हणतील. हे आवडेल तुला? पण तुम्ही काय बोलता मला समजत नाही. मला एकच कळतं की यातनं तुम्ही सुटायला पाहिजे, तुम्ही जगायला पाहिजे. देवाला खेट घालावी तशी अनवाणी पायाने पळत आले किंवा मी तुमच्या मागणं. मला आता तुमच्याशिवाय कोण आहे? कुठे जाऊ मी? तुम्ही मला अशी वाऱ्यावर सोडून जाणार? नाही नाही, मी तुम्हाला तशी जाऊ देणार नाही. तुम्ही बोलला नाही तरी मी जगाला ओरडून सांगेन तुम्ही दोषी नाही. नाही, तुम्ही दोषी नाही. चंद्रकला, असं बोलू नकोस, माझी शपथ आहे तुला. तुमची शपथ. पण कंप्लीट करा बाय. कोर्टात खरं खरं सांगा, खरं काय ते सांगा. आज निकालाचा दिवस आहे. होय, तिला निदान जन्मठेप तरी होईलच. ती जन्मठेप काय, चांगली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि ते बघा त्याला अर्थ आहे. निकाल सुनावण्यापूर्वी तुम्हाला काही सांगायचं आहे? त्याला काय विचारता? काय बी ऐकू नका त्याचं. असल्या माणसाला फाशी दिलीच पाहिजे. जास्ती फाशी देऊ नका. त्याने खून केलेला नाही. ते धुतल्या तांदळागत पाक आहे. ते कोणी नाहीत, ते कोणी नाहीत. तुम्ही ज्यांचा खून झाला म्हणतात ते हे काय अजिबात झालं? बोलता बोलता याची वाचा केली. तुम्हाला काही सांगायचं आहे? हं? होय, माझ्या हातून घोर अपराध झालेला आहे. या सगळ्या लोकांची ज्या माणसावर इतकी भक्ती होती अशा एका थोर माणसाचा, एका आदर्शाचा मी खून केलाय. मी पापी आहे. मला जरा सुद्धा दया दाखवू नका.
जास्तीत जास्त शिक्षा द्या. चल जा तिकडे. आरोपी मास्टर गुणाजी डोणेकर तुमच्यावर इंडियन पिनल कोड 302 कलमाखाली श्रीधर पंत गुरुजी यांच्या खुनाचा आरोप साबित झाला आहे, म्हणून तुम्हाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. जरा 2 शब्द बोलू. ठीक आहे, बोला. चंद्रकला, वाईट वाटून घेऊ नकोस. चंद्रकला, तुझी वाचा गेली हा देखील कदाचित एक ईश्वरी संकेतच असेल. मी जगून मरण्यापेक्षा मरून जगावं अशीच त्याची इच्छा असेल. चंद्रकला, चंद्रकला, माझ्या आधी तूच निघून गेलीस हो. माझ्या मुक्कामाची जागा कळताच तूच आधी तिथे जाऊन पोहोचलीस. माझी वाट बघत असशील नाही? येतोच. आज मरुनिया जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला.